हॅलो, आवाज येतो आहे माझा? ठीक आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी गोविंद सोले तुमचं स्वागत करतो बारगावी सक्सेसमध्ये. आणि आज आपण भूगोलाचा दुसरा भाग, महाराष्ट्राचं भूगोल जी आपण सिरीज चालू केलेली आहे त्याच्यातला हा दुसरा भाग आहे. आणि दुसऱ्या भागाची आपण सुरुवात करत आहे. आज आपण राजकीय भूगोल, महाराष्ट्राचा राजकीय भूगोल बघणार आहे. आणि थोडक्यात इतिहासात मग महाराष्ट्राच्या थोडक्यात इतिहासामध्ये जसे बदल झाले इव्हेंटनुसार, तसं कसा मॅप वगैरे चेंज होत गेला महाराष्ट्राचा, हे मी इथं थोडक्यात दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. असं नाही आहे की 1818च्या आधी काही इतिहासच नव्हता महाराष्ट्राला. खूप प्रचंड इतिहास आहे. प्राचीन इतिहासात खूप वेळेस संदर्भ आलेले आहेत आपल्या महाराष्ट्राचे. आपण एक थोडक्यात आपण आधुनिक महाराष्ट्र कसा बनत गेला हे आपण थोडक्यात बघू. 1818मध्ये पेशव्यांचं राज्य होतं आणि त्यावेळेसचा थोडक्यात महाराष्ट्र मी इथे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे राऊंड केलेले आहेत ते मेन स्पॉट आहेत. म्हणजे गुजरात पण आपल्यामध्ये होता आणि नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, नागपूर ही थोडक्यात मोठी शहरं त्यावेळेसची. आणि हे औरंगाबाद हे हैदराबादमध्ये येत होतं. हैदराबाद संस्थानामध्ये निजाम शासनामध्ये त्याचा संबंध आहे. आणि आपण जो मराठवाडा जो भाग आहे तो पूर्ण हैदराबाद संस्थानामध्ये येत होता. मग सेम कधीपर्यंत ते 17 सप्टेंबर 1948पर्यंत जवळपास, जोपर्यंत हैदराबाद मुक्ती होत नाही, हैदराबादपासून आपण मुक्त होत नाही तोपर्यंत. नंतर 1818 ते 1947 याला बॉम्बे प्रेसिडेन्सी असं म्हणलं गेलं, किंवा बॉम्बे इलाका वगैरे असे वेगवेगळे नावं झाली वेगवेगळ्या टप्प्यावर. बघू अजून. नंतर 47 ते 56 नंतर आणि अजून एक भाग आहे 47 ते 56पर्यंत, जोपर्यंत भाषेच्या आधारावर राज्य होत नाही त्याच्या आधीपर्यंत बॉम्बे राज्यच असं त्याला म्हणलं गेलं. आणि त्याच्यामध्ये हे बघा, सौराष्ट्र आणि कच्छ असे 1947मध्ये मी दाखवते. हे सौराष्ट्र आणि कच्छ म्हणजे गुजरातचा भागही आपल्यामध्ये होता. आणि हैदराबादचा जो मराठी भाषिक भाग आहे तो ॲड करण्यात आला होता. मग हेच राज्य पुनर्रचना आयोगानं पण तेच केलं की द्विभाषिक मुंबई असं बनवलं होतं. म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र असं मिळून एकच राज्य बनवलं होतं. आणि त्याची राजधानी बॉम्बेच होती. 1 नोव्हेंबर 1956ला हा कायदा लागू झाला होता. ही तारीख खूप महत्त्वाची, कारण 1 नोव्हेंबर हा भरपूर साऱ्या राज्यांचा त्यांचा स्थापना दिवस आहे. जसं आपला 1 मे 1960 आहे तसा. ठीक आहे. मग 1960ला जेव्हा महाराष्ट्राची संयुक्त चळवळ झाली, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. आणि त्याच्यानंतर जो थोडक्यात महाराष्ट्राचा जो भूगोल असा झाला की हे सध्याचं महाराष्ट्र आपल्याला बघायला भेटतं. आणि हे आणि सध्याचा महाराष्ट्र असा आहे. ठीक आहे. हा डिटेल आपण बघू पुढं महाराष्ट्राचा मॅप वगैरे. हा थोडक्यात तुम्हाला 1911मध्ये मुंबई कशी होती, म्हणजे बॉम्बे कसा होता ते म्हणतात ना, 7 वेगवेगळ्या बेटांपासून मुंबई बनलेली आहे. तर हे त्याचं थोडक्यात हे 7 बेट आहेत: बॉम्बे, कुलाबा, माझगाव, बांद्रा, माहीम, परळ, वडाळा. हे अशा पद्धतीनं बॉम्बे. आणि ही जी हा जो मधला भाग आहे हा सध्या आपल्याला सगळ्या भरून काढलेला आहे. आणि पूर्ण मुंबई, अखंड मुंबई तयार करण्याचं काम त्यावेळेस ब्रिटिशांनी केलेलं. आणि हे महत्त्वाचे स्थळं वगैरे आहेत. आणि हे फोर्ट क्षेत्र बॉम्बे, इथून कारभार वगैरे चालायचा बॉम्बेचा. ठीक आहे. हे 1911. आणि हे बॉम्बे प्रेसिडेन्सीचा त्यावेळेसचा 1947पर्यंतचा नकाशा आहे. आता त्यावेळेस काय होतं बघा बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये. म्हणजे थोडक्यात हा महाराष्ट्र आहे बरं. आता त्यामध्ये काय होतं बघा, हे सिंध प्रांत जो आज पाकिस्तानमध्ये गेलेला आहे,
कराचीची राजधानी, हा सुद्धा महाराष्ट्रामध्ये होता. म्हणजे आजचं पाकिस्तानाचा काही भाग महाराष्ट्रामध्ये होता. ठीक आहे. हे सौराष्ट्र, हे कच्छ, म्हणजे कच्छ आणि सौराष्ट्र असं बाँड्रीवर येतं. ठीक आहे, चालतं थोडंफार नकाशावर. सौराष्ट्र, कच्छ म्हणजे गुजरातही महाराष्ट्रामध्ये. थोडा नकाशा खालीवर असू शकतो, थोडं ॲडजस्ट करून घ्या ते त्यावेळेसच्या बाँड्रीज वगैरे. पण आपल्याला म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला हे सांगते कोणकोणते एरिया महाराष्ट्रामध्ये येत होते. त्याला तेव्हा बॉम्बे प्रांत असं म्हणायचे. हे बॉम्बे प्रांतामध्ये, बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये येत होते. ठीक आहे, इकडं वर ते सोडून द्या काय पंजाबवर. हे सिंधच्या वर इकडं कच्छ. आता जे सध्या खानदेश आहे त्याला उत्तर महाराष्ट्र म्हणायचे. खानदेशाला उत्तर महाराष्ट्र असं कन्सिडर केलं जातं. मग त्यामध्ये जळगावच एक महत्त्वाचं होतं. धुळे वगैरे नंदुरबार तर खूप उशिरा झाला. हे पंजाबवर, हे इथं सेंट्रल प्रोव्हिन्स होता मध्य, म्हणजे आजचा MP जो आहे सेंट्रल प्रोव्हिन्स. आणि बेरार हा एक प्रदेश होता, तो एक. मध्य प्रांत म्हणजे पुणे, कोकण हा म्हणजे आता इथं मुंबई आहे. हे विदर्भ, तर बेरार, नागपूर हे सेंट्रल प्रोव्हिन्समध्ये होतं थोडक्यात त्यावेळेस. म्हणजे सुरुवातीला मध्य प्रांत आणि बेरार असं मिळून हा सेंट्रल प्रोव्हिन्स होता. नंतर 1947मध्ये ते विदर्भ मराठी भाषिक म्हणून म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याला नंतर जोडण्यात आलं. हे दक्षिण महाराष्ट्र म्हणायचे. हे उत्तर महाराष्ट्र, हा दक्षिण महाराष्ट्र. त्याच्यामध्ये सातारा, सांगली पण नव्हतं त्यावेळेस. बऱ्यामध्ये सांगली पण नंतर म्हणजे त्याला आय थिंक उत्तर सातारा, दक्षिण सातारा असं काहीतरी नाव होतं. म्हणजे इंटरेस्टिंग नाव होते ते पण. दक्षिण सातारा, उत्तर सातारा असं नाव होते सांगलीलाही. मग हा कर्नाटकचाही काही भाग होता, उत्तर कर्नाटकचा धारवाड. मग याच्यामध्ये 4 जिल्हे यायचे त्यावेळेसचे, दख्खन जहागिरी म्हणजे बेळगाव, धारवाड, कॅनरा आणि विजापूर असे 4 ते जिल्हे आहेत आता कर्नाटकमध्ये. ते या उत्तर कर्नाटकाच्या याच्यामध्ये येत होते. आणि हे गोवा पोर्तुगीजांनी, गोवा हे येत नव्हतं, गोवा दुसरीकडचं. ठीक, हे तरी तुमच्यासाठी संदर्भासाठी असं हे दिलेलं आहे. कच्छ, सौराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असे हे भाग आहे. ठीक आहे. आणि आता सध्याचा महाराष्ट्र जो असा आहे. ठीक आहे. मग हा 1 मे 1960 आजपर्यंत म्हणजे ठीक आहे. यात पण काही बदल झालेत, आता ते बघू आपण कसं कसं झालं. आता इंटरनल बदल झाले, एक्सटर्नल काही बदल झालेले नाही. 1 मे 1960 नंतर महाराष्ट्रामध्ये काही ॲड झालेलं नाही आहे बाहेरचं येऊन, आणि महाराष्ट्रातून काही बाहेर गेलेलं नाही. थोडक्यात ही जी बाँड्री आहे ना, ही अशीच एक्सटर्नल बाँड्री. आता यामध्ये काही बदल झालेत, म्हणजे जिल्हे काही बनलेत. ठीक आहे. नवीन काही गोष्टी ॲड झाल्यात इंटरनली. बाहेर काही झालं आहे का, तर बाहेर काही झालेलं नाही आहे. ठीक आहे. आता याला आपण डिटेलमध्ये बघू. आता ही महाराष्ट्राची माहिती काही तुम्हाला वेगळी सांगण्याची गरज नाही. स्थापना कधी झाली, क्षेत्रफळ आपण मागच्याच लेक्चरमध्ये गेलं. लोकसंख्या 2011च्या नुसार हे लक्षात ठेवा. विभाग किती आहे, तर एकूण 6 विभाग आहेत. जिल्हे किती आहेत, 36 जिल्हे, तालुके 358, गावे वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही. मग कोणकोणते विभाग आहेत, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर. ही कुठं कुठं आहेत नकाशामध्ये एकदा बघून घ्या. ठीक आहे. हे मुंबई हा कोकण विभाग आहे. कोकण विभाग म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरचा. हे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे. आणि हे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, इथं हे सगळं मिळून कोकण विभाग होतो. सगळ्यांना आयडिया असेल याच्यामध्ये, ह्याला कोकण म्हणतात. मग पुणे विभाग म्हणजे काय, हे बाजूला पुणेमध्ये किती आहेत. आता प्रत्येकामध्ये जिल्हे किती तेही लक्षात ठेवा. म्हणजे हे 7 जिल्हे आहेत. म्हणजे जिल्ह्यावर नंतर येऊ आपण. हा विभाग आहे एक, पहिला विभाग. ठीक आहे. कोकण विभाग पहिला. हा दुसरा पुणे विभाग 2. हा कुठे आहे, हे बघा, हे पुणे नगर वगैरे हे वेगळ्या कलरने दाखवलेलं बघा, हा भाग. ठीक आहे. हा पुणे विभाग. तिसरा कोणता आहे, हा नाशिक विभाग आहे बघा. हे 3 नंबरचा नाशिक विभाग. हे छत्रपती संभाजीनगर विभाग. हा हे वाशिम वगैरे येत नाही, बुलढाणा येत नाही, असं. आणि हा अमरावती,
हे अकोला वगैरे, हे अमरावतीचं आणि हा नागपूर विभाग. ठीक आहे, हे असे 6 एकूण टोटल विभाग आहेत. ठीक आहे, ही माहिती असेल तुम्हाला. आता आपण ठीक आहे छोट्या छोट्या डिटेल्स आता आपण बघणार. तर तर 1 मे 1960 रोजी आपल्याकडं किती जिल्हे होते आणि किती तालुके होते? त्यावेळेस 26 जिल्हे होते. किती होते? 26 जिल्हे आणि 235 तालुके. ठीक आहे, क्षेत्रफळ तेवढंच होतं, क्षेत्रफळ कुठेच बदललेलं नाही. 1 मे 1960 पासून जे 3,07,713 होतं ना, किती किलोमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर किलोमीटर, एवढंच आहे. ठीक आहे, ह्यात काही बदल झालेला नाही. फक्त आता इंटरनलमध्ये बदल झालेले ते आपल्याला हळूहळू शिकायचे. पण ठीक आहे, त्यावेळेची संरचना कशी होती माहिती आहे का? आता जे आपण 6 विभाग बघितले ना, ते 6 विभाग तेव्हा नव्हते. तेव्हा कोणते विभाग होते आणि किती विभाग होते हे बघू. तेव्हा 4च विभाग होते फक्त. कोणकोणते विभाग होते? तर पहिला होता कोकण. ठीक आहे, दुसरा होता पुणे, तिसरा होता मराठवाडा, बरोबर, आणि चौथा होता विदर्भ. ठीक आहे, जिल्हे किती आहेत? 26 आहेत. मग 26नुसार कसे कोणकोणते जिल्हे कशात होते बघू. कोकणमध्ये 4 जिल्हे होते, पुण्यामध्ये 9 जिल्हे होते. ठीक आहे, मराठवाड्यामध्ये 5च होते आणि विदर्भामध्ये 8 जिल्हे होते. मग कोणकोणते जिल्हे होते त्यावेळेस? मी डिटेलमध्ये का जाते माहिती आहे का? कारण आपण मुख्यच्या हिशोबाने अभ्यास करते. ठीक आहे, थोडं बोरिंग नाही आहे, इंटरेस्टिंगच आहे. आपले जिल्हे कसे बदलले हे पण माहीत पाहिजे आपल्याला. तर कोकणमध्ये कोणते 4 जिल्हे होते बरं त्यावेळेस, आणि त्यावेळेसचे नावं पण काय होते हे पण कधी प्रश्न आलेला आहे भरपूर एक्झामला. वाचून घ्या, कारण भरपूर पुढच्या वर्षापासून भरपूर साऱ्या एक्झाम होणार आहेत. कुठं ना कुठं तरी तुम्हाला याचा फायदा होईलच. तर काय, पहिला जिल्हा ग्रेटर मुंबई म्हणतात, बृहन्मुंबई, ग्रेटर मुंबई. ठीक आहे, पहिला आहे. दुसरा कोणता आहे? ठाणे. ठीक आहे, तिसरा कुलाबा म्हणतात त्याला. ठीक आहे, कुलाबा. आता कुलाब्यामध्ये काय काय येत होतं माहिती आहे का? म्हणजे काय आहे तर आजचं रायगड. ठीक आहे, कुलाबा हे पहिले कुलाबा नाव होतं. मुंबईच्यांना माहीत असेल हे सगळं. आणि रत्नागिरी, ज्याचं पुढे जाऊन आता 2 मध्ये डिवाईड झालं, ते बघू आपण पुढे. हे 4च जिल्हे होते कोकणामध्ये. पुण्यामध्ये 9 कोणते होते? पुण्यामध्ये 9 कोणते होते? तर पुण्यामध्ये कसं होतं, जो आजचा नाशिक पण आहे ना वेगळा विभाग, तो पुणे आणि नाशिक विभाग म्हणून असा पुणे केला होता. त्यामुळे त्याच्यात 9 जिल्हे येत होते चौथ्यात. तर धुळे, नाशिक, जळगाव की जळगाव ठीक आहे, कोल्हापूर, पुन्हा सोलापूर, सातारा, सांगली. ठीक आहे, तोपर्यंत सांगली झालं होतं. हे उत्तर सातारा दक्षिण सातारा असं नव्हतं काही, तोपर्यंत सांगली नाव झालं होतं. पुन्हा अहमदनगर. ठीक आहे, आणि पुणे. किती झाले मोजा? 1 2 3 4 5 6 7 8 9 9 असे हे होते. हा पुणे विभाग होता. मराठवाड्यामध्ये कोणते 5 होते मग? एक आता औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर, आता म्हणून संभाजीनगर. ठीक आहे, दुसरा कोणता होता? जालना होता का त्यावेळेस? तर नाही. परभणी होता का? तर होता, परभणी होता. लातूर होता का? नाही. उस्मानाबाद होता, त्याला आता धाराशिव. ठीक आहे, धाराशिव. नांदेड होता का त्यावेळेस? तर हो होता. हिंगोली वगैरे हे काही नव्हतं त्यावेळेस.
किती झाले 2 2 4. आता अजून कोणतं राहिलं आहे आपलं बीड राहिला महत्त्वाचं. बीड हे 5 झाले. ठीक. आता विदर्भामध्ये 8 कोणकोणते होते तर बुलढाणा, ठीक आहे, नंतर अकोला, अमरावती, नंतर वर्धा, नागपूर, भंडारा होताच, आणि चंद्रपूरला तेव्हा काय म्हणायचे, चांदा म्हणायचे, चांदा, आणि यवतमाळ. गडचिरोली होतं का, नाही, हे चांद्यामध्येच गडचिरोली यायचं त्यावेळेस. हे 8 होते. ठीक आहे. आता हे डिटेलमध्ये काय सांगत आहे हे माहीत असू द्या, कारण कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा तयार झाला हा पुढचा आपला पार्ट आहे शिक्षण ह्याच्यामध्ये, आणि त्यावेळेस ही मदत होणार. ठीक आहे. हे 26 जिल्हे होते. आता 1935 साली कोणते होते हे काही बघण्याची गरज नाही, कारण हे 26 जिल्हे आपल्याला माहीत पाहिजे, कारण जिल्ह्यांवर भरपूर वेळेस प्रश्न येतो प्रत्येक भरतीमध्ये. ठीक आहे. हे असं मग काय झालं, आता इथून पुढं इंटरनल काय काय बदल झाले ते बघायचे आपल्याला. मग आता कशामधून काय वेगळं झालं हे आपण बघू. हे नकाशातूनच बघू आपण थोडक्यात. ठीक आहे. ह्याला आपण काय करतो, हे थोडं मिटून टाकू हे सगळं. ठीक आहे. हे मिटून टाकू आणि एक व्यवस्थित पद्धतीने आता कलर रेडी. ठीक. मिटलं नाही का ठीक. आता इंटरनल काय कशी कशी बदल झाले ते बघा. मी आता वर तुम्हाला काही नावं सांगितली, आता त्याच्यामधून काही जिल्हे तयार झाले. तर सगळ्यात पहिल्यांदा जो जिल्हा झाला ना, जो जिल्हा झाला म्हणजे पहिल्यांदा एकाच दिवशी 2 जिल्हे झाले, त्याची डेट काय इथं लिहितो थोडक्यात, कारण इथून झालेलं आहे. 1 मे 1981 2 जिल्हे तयार झाले. एक जालना जिल्हा तयार झाला आणि सिंधुदुर्ग जिल्हा तयार झाला. एकाच डेटला झालेला. ठीक आहे. एकाच डेटला 2 जिल्हे तयार झालेले आहेत. म्हटलं दुसऱ्या पेनने इथे लिहितो, पण साईज छोटी करतो. ठीक आहे. तुम्हाला लक्षात राहील. स्लोली समजून घ्या ह्या गोष्टी, आणि डेट खूप महत्त्वाच्या आहेत. परीक्षात ह्या डेट चुकतात. 1 मे 1981 कोणते 2 झाले तर जालना कशामधून झालं आहे तर छत्रपती संभाजीनगरमधून, आणि दुसरा आहे सिंधुदुर्ग कशातून झालं तर रत्नागिरीमधून. हे लक्षात राहील. ठीक. सगळ्यात पहिल्यांदा झालं. नंतर काय झालं, नंतर काय थोडक्यात नकाशा यायचं थोडक्यात नाही, भरपूर सारं चुकलं आहे वाटतं. AI जनरेटेड आहे. ठीक आहे. काही फरक पडत नाही. आपण लक्षात ठेवू. हे उस्मानाबादपासून लातूर वेगळा झाला कधी, 16 ऑगस्ट 1982 कोणता तयार झाला, लातूर तयार झाला. कशापासून, उस्मानाबादपासून. नंतर लगेच ह्याच्यात 10 दिवसांनी, किती 10 दिवसांनी म्हणजे किती 26 ऑगस्ट 1982 अजून एक नवीन जिल्हा तयार झाला. कोणता, हा गडचिरोली. मग गडचिरोली कशापासून वेगळा झाला असेल, पहिले चांदा म्हणायचे, त्या चंद्रपूरपासून वेगळा झाला गडचिरोली. ठीक आहे. मग पुढची महत्त्वाची डेट काय की 1 जुलै 1998. ठीक आहे. 1 जुलै 1998 पुन्हा 2 जिल्हे नवीन बनले. कोणते, वाशिम आणि नंदुरबार. हे वाशिम आणि हे नंदुरबार कशापासून बनले असतील, हे धुळ्यापासून वेगळं झालं, आणि हे वाशिम अकोल्यापासून
अकोला हे अकोल्यापासून, ठीक आहे. नकाशे थोडेफार चुकलेले आहेत, पण एक थोडक्यात संदर्भ यावा म्हणून सांगितलं. अकोल्यापासून वाशिम वेगळं झाले. कोणते 2 तयार झाले इथे मी लिहितो, नंदुरबार आणि वाशिम, ठीक आहे. नेक्स्ट हे 1 जुलै झालं. त्याच्यानंतर 1 मे लगेच ह्याच्या पुढच्या एका वर्षातच 1 मे 1999ला पुन्हा 2 जिल्हे तयार झाले. कोणते? हिंगोली आणि दुसरा कोणता? गोंदिया, ठीक आहे. हे भंडारापासून गोंदिया वेगळा झाला आणि परभणीपासून हिंगोली वेगळा केला, ठीक आहे. 1 मे 1999ला. आणि सगळ्यात लेटेस्ट झालेला हा पालघर जिल्हा ठाण्यापासून वेगळा करण्यात आला. आता हा कधी झाला तर याची डेट महत्त्वाची आहे, 1 ऑगस्ट 2014 पालघर झाला, लेटेस्ट झाला. मग आता किती जिल्हे झाले? पहिले जे 26 होते ते आता किती झाले? एकूण 36 जिल्ह्यांमध्ये त्यांचं रूपांतर झालेलं आहे. आणि हे महाराष्ट्रातील 36 जिल्हे इथं असे दिलेले आहेत: नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई शहर. हे वाचून घ्या तुम्ही, मी असं जातो या डिटेलमध्ये जायची गरज आहे, कारण प्रत्येक 36 जिल्हे कमीत कमी महाराष्ट्राचा अभ्यास करणारा 36 जिल्हे माहीतच पाहिजे, कुठे आहेत हे पण माहीत पाहिजे. हा नकाशा थोडासा इकडे तिकडे झालेला आहे. मी उद्या एक्झॅक्ट नकाशा घेऊन येतो, कारण प्रश्न कसे विचारले आहेत माहिती आहे का, की कोणत्या जिल्ह्याला कोणता जिल्हा शेजारी आहे, कोणत्या जिल्ह्याला कोणता जिल्हा लागतो, हे पण प्रश्न विचारलेले आहेत. नंतर मी हे पुढच्या लेक्चरला एकदा व्यवस्थित हे घेऊन येतो, काय असं सगळं, ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, विभागानुसार ना आता डिटेलमध्ये एक बघायचं की किती. आता हे जे जिल्हे आता आपण पुन्हा रिस्ट्रक्चर करू, ठीक आहे. तर 6 विभाग झालेत आपल्याकडे, बरोबर. तर पहिला कोणता आहे? ठीक आहे, पहिला कोणता आहे? 6 विभाग कोण झालेत? पहिला कोकण घेऊ होता, ठीक आहे. आता कोकणमध्ये किती आहेत तर 7 जिल्हे आहेत, बरोबर. दुसरा कोणता आहे? पुणे. तर आता पुण्यामध्ये किती आहेत? तिसरा कोणता आहे? नाशिक, ठीक आहे. तोपर्यंत शोधा कोणकोणते आहेत. 4 अमरावती, 5 नागपूर, 6 मराठवाडा, ठीक आहे. तर मराठवाड्यात किती आहे तर एकूण 8 जिल्हे आहेत, बरोबर. नागपूरमध्ये किती आहेत तर नागपूरमध्ये? पुणे आणि नाशिकमध्ये किती आहेत? 5 आहेत, ठीक आहे. 5. अमरावतीमध्ये किती आहे? 5. आणि नागपूरमध्ये किती आहेत? नागपूरमध्ये एकूण 6 आहेत, ठीक आहे. ते सगळ्यात जास्त कोणात आहेत? मराठवाड्यात आहेत. हे जे पण सिक्वेन्स विचारतात, बरं. मराठवाड्यात सगळ्यात जास्त, म्हणजे औरंगाबाद विभागात सगळ्यात जास्त जिल्हे आहेत, नंतर कोकणमध्ये, आणि मग नागपूर आणि हे. तर आता किती कोणत्या जिल्ह्यात म्हणजे कोणत्या विभागात कोणकोणते हे, तर याचं थोडक्यात असं मॅपवरून आपण लक्षात ठेवू, ठीक आहे. थोडक्यात मॅप काढण्याचा प्रयत्न करतो असं महाराष्ट्राचं. थोडंफार चुकलं असेल तर माफ करा, कारण थोडं येत नाही व्यवस्थित मॅप. तर हा कोकण आहे इकडचा, याच्यात 7 आहेत, ठीक आहे. हा इथं पुणे आहे, हा असं नाशिक आहे, हा असं अमरावती आहे, ठीक आहे. आता उरलेला मराठवाडा आहे असं, आणि हे इकडं नागपूर आहे, ठीक आहे. तर हे 7 कोकणमध्ये, हे पुणे 5, नाशिक 5, आणि हे अमरावती 5, आणि हे मराठवाड्यात 8, आणि हे 6. कसं लक्षात ठेवायचं तर 7, 8, 6, 7, 8, 6 नंबर फेमस आहे. आणि मॅप लक्षात ठेवायचं 7, 8, 6, आणि हे मधले सोडून द्यायचे 5, 5, 5, 3,
ठीक आहे. 786 आणि हे 555 लक्षात ठेवा. ठीक आहे. हे जिल्हे झाले आपल्या मराठवाड्यातले, महाराष्ट्रातले. आता एक्झॅक्टली कोणकोणते जिल्हे कोणकोणत्या ह्याच्यात येतात तेही आपल्याला माहीत पाहिजे की कोणामध्ये किती किती काय म्हणतात त्याला जिल्हे येतात आणि कोणत्या कोणत्या भागात येतात. ठीक आहे. खूप जणांना माहीत नसतं बुलढाणा कशात आहे, यवतमाळ कशात आहे, नांदेड कशात आहे. विदर्भवाल्यांना कन्फ्युजन असते की नांदेड आमच्यातच येतो म्हणून. मराठवाड्यावाल्यांना म्हणजे ठीक आहे, हे प्रत्येकाचं वेगळं आन्सर असतं. नवीन नवीन वाटतं ते अभ्यास केल्यावर समजतं सगळं. ठीक आहे. हे झाले जिल्हे. आता तालुके पण महत्त्वाचे आहेत. कोणामध्ये किती तालुके आहेत तर औरंगाबादमध्ये एकूण किती आहे? 76 तालुके आहेत. ठीक आहे. नाशिकमध्ये किती आहेत तर 54. पुण्यामध्ये किती आहे तर पुण्यात तालुके 58 आहेत. अमरावतीत किती आहे? 56 आहेत. हे तिन्ही का बरं असे लिहिलेत माहिती आहे का मी? 54, 56, 58 असं 2-2 वाढत चाललं. ठीक आहे. नाशिक 54, अमरावती 56 आणि त्याच्या पुढे 2, 58 हे अशा लक्षात ठेवा. मराठवाड्यात सगळ्यात जास्त 76, कोकणमध्ये सगळ्यात कमी 47 आणि नागपूरमध्ये 64 असं. आता 7 जिल्हे 47 असं 7 आणि 47 7. ठीक आहे. आता हे सगळ्यामध्ये 5 जिल्हे आहेत. हे 5 आणि पुढं 8 4 6 म्हणजे 2-2 वाढत 4 6 असं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि 6 जिल्हे 6 आणि 76 हे असं लक्षात ठेवा. तालुक्यानुसार सगळ्यात पहिला कोणता नंबर लागतो तर मराठवाड्याचाच लागतो आणि सगळ्यात शेवटी कोकण. ठीक आहे. आता आपण ठीक आहे मनपा वगैरे त्यानंतर हे मेन जिल्हे आणि तालुके कशामध्ये किती येतात आणि ह्याची जर टोटल केली तर ती तुमची बरोबर 355 काहीतरी तालुके आहेत आणि ठीक आहे 355 तालुके आहेत आणि 3 हे मुंबईमध्ये 3 तालुके म्हणले जातात पण असं हे प्रशासकीय फक्त असं नावाला बनवलेले आहेत. 3 मुंबईमधले अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला ABC असं लक्षात ठेवा. मुंबईचे 3 व्हर्च्युअल म्हणजे थोडक्यात व्हर्च्युअल नाही म्हणतात डमी असल्यासारखे 3 तालुके आहेत मुंबईचे. ठीक आहे. 3 तालुके ABC असं लक्षात ठेवा. ABC आंध्र म्हणतो अंधेरी, बांद्रा आणि कुर्ला. केवरून येतो पण C असं लक्षात ठेवा. ABC कुर्ला. ठीक आहे. हे असं अशा पद्धतीत लक्षात ठेवू शकतात. जिल्हे वगैरे लक्षात आले तुम्हाला, तालुके वगैरे लक्षात आले. आता तालुक्यांचा पण आपल्याला अभ्यास करावा लागतो हळूहळू की प्रत्येक जिल्ह्यामध्ये मग तालुके किती आहे. ठीक आहे. तेही बघू आपण. ठीक आहे. हे जिल्ह्याचं इथे जाऊ आपण. ठीक आहे. याच्यावर म्हणजे आता प्रत्येक जिल्ह्याचं नाव लिहून त्याला किती तालुके ते एक्सप्लेन करू असं नाही करायला पाहिजे. आता मी तुम्हाला जिल्हे सांगण्याचा प्रयत्न करू, जिल्ह्यामधले तालुके सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर आपण कॅटेगरायझेशन करू याचं कशात किती 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 वगैरे असं लक्षात ठेवू म्हणजे ते लक्षात राहील. कारण उगं मी जिल्ह्यासमोर त्याचे तालुके लिहून दिले तर असं लक्षात राहणार नाही. तर मी ह्याचं कसं करतो एकदम मस्त कॅटेगरायझेशन करू आपण. एकदम कॅटेगरायझेशन म्हणजे कसं की असा जिल्हा सांगा की ज्याला तालुकेच नाही आहेत. ठीक आहे. थोडं इंटरेस्टिंग म्हणून आता हे तालुका आहे. ठीक आहे. नंबर ऑफ तालुके असं थोडक्यात लक्षात ठेवू आणि जिल्हा असं कसं असं डिव्हिजन करू आपण त्याचं. ठीक आहे. नंबर 1 अनुक्रमांक आहे बरं म्हणजे 1 नंबर नाही आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीत आपण लक्षात ठेवू की तर सगळ्यात पहिले असं सांगा की
अं, ज्याला तालुका, असा जिल्हा सांगा की ज्याला तालुकाच नाही, म्हणजे 0 तालुका असणारा जिल्हा आहे का महाराष्ट्रामध्ये? आहे, मुंबई. दुसरे वर आंध्रा, ABC काय सांगितले तुम्ही, अंधेरी ते वगैरे, तर ते धरू नका. ठीक आहे, ते डमी आहेत सांगितले तुम्हाला, ABC वगैरे ते धरू नका. मग 2 नंबर, असा जिल्हा सांगा की ज्याच्यात एकच तालुका आहे का? असा जिल्हाच नाही. ठीक आहे. 3 नंबर, असं सांगा की ज्याच्यात की 2 तालुक्यात, असं आहे का कोणतं? असं पण नाही आहे. मग 3 वाले आहेत का? तर 3 वाले पण नाही. तर ठीक आहे, स्किप करू आपण. 3 वाला पण 3 वाला पण नाही आहे. 3 असणारे नाही आहेत, नाही आहेत. ठीक आहे, 0 असणारा फक्त आपल्याकडे 1. आता 4 तालुके असणारा आपल्याकडं जिल्हा आहे. कोणता आहे? धुळे. एकच जिल्हा, 4 तालुके असणार. मग 5 तालुके असणार आहे का? आहे. कोणता आहे? हिंगोली. आता यात कोणकोणते येतात तो नंतर बघू आपण. ठीक आहे, हे हिंगोली. ठीक आहे, हिंगोली. ठीक, 7 नंबर. 6 तालुके असणारा आहे का जिल्हा आपल्याकडे? तर आहे. कोणता आहे? कोणता आहे? तर 6 तालुके असणारे आपल्याकडे 2 जिल्हे आहेत. ठीक आहे, कोणकोणते आहेत? एक आहे नंदुरबार आणि दुसरा आहे वाशिम. ठीक आहे, दुसरा आहे वाशिम. आता 7 तालुके असणार आहे का? आहेत, 3 आहेत. ठीक आहे, कोण? अकोला, नंतर भंडारा आणि ठाणे. ठीक आहे. मग 8 वाले किती आहेत? 8 वाले ढीग आहे. कोणकोणते बघा? सिंधुदुर्ग, ठीक आहे, जालना आहे. अजून कोणता आहे? धाराशिव, धाराशिव, वर्धा आहे, गोंदिया आहे आणि पालघर. हे एवढे 6 जिल्हे आहेत की ज्यांचं 8 तालुके त्याच्यामध्ये. आता हे कोणकोणते आहेत हे एकदा तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता किंवा बुकमध्ये पण आहे. तर ऑनलाईनच बघा माझ्यामध्ये कोणकोणते आहेत हे. तरी उद्या आपण डिस्कस करूयात की कोणकोणते तालुके. ठीक आहे, मग 9 तालुके असणारे आहेत का जिल्हे? तर हो आहेत. किती आहेत? 3 आहेत. कोणकोणते? रत्नागिरी, परभणी आणि औरंगाबाद, जे आता संभाजीनगर झालं. ठीक आहे, 9 असणारे. 10 तालुके असणारे आहेत का आपल्याकडे? हो आहेत ना, 2 आहेत. कोणते? लातूर आणि सांगली. कसं लक्षात ठेवले 10 वाले? लातूरमध्ये दुष्काळ पडला होता आणि पाणी ट्रेन आली होती. ठीक आहे, कुठून आली होती ट्रेन? सांगलीतून आली होती. मग पाणी देणार आणि पाणी घेणार दोघांमध्ये 10 तालुके आहेत. 11 आहेत का? आहेत. किती आहेत? कोणते आहेत? सातारा, बीड आणि सोलापूर. ठीक आहे, सोलापूर. हे तिन्ही शेजारीच आहेत बघा, सातारा, बीड आणि सोलापूर. ठीक आहे, 13. असा 12 असणारे आहेत का? 12 तालुके असणारे जिल्हे आहेत. फेमस आहेत दोन्ही, कोल्हापूर आणि गडचिरोली. कोल्हापूरमध्ये 12 तालुके आणि गडचिरोलीमध्ये पण 12 तालुके आहेत. हे दक्षिण टोक हे
कोणतं टोक आहे? पूर्वेकडचं टोक. ठीक आहे. आणि दोन्ही तालुक्याला 12. मग 13 असणारे आहेत का? एकच आहे 13 असणार. लक्षातच ठेवा, बुलढाणा एकच जिल्हा आहे ज्याच्यात 13 तालुके. बुलढाणा 15. 14 तालुके असणारे. आता बघा कसे लक्षात ठेवायचे. तुम्हाला जर मॅप आठवत असेल तर 14 तालुके असणारे 4 जिल्हे आहेत. ठीक. पुणे आणि त्याला शेजारी असलेलं नगर. आणि इकडं विदर्भातलं पुणे कोणतं? तर नागपूर. आणि त्याला शेजारी असणारं अमरावती. कळलं का? त्याला 14 आहेत. 14 तालुक्यात ह्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये. 15 आहेत का? आहेत की 15. आता यात हे पण किती आहेत? 4 आहेत. आता बघा कसे लक्षात ठेवायचे. 4 आहे. नाशिक आहे. नाशिक आणि त्यालाच जवळ असणारा जळगाव. त्याला जवळ असणारा नाशिक, जळगाव हे शेजारी शेजारी. आणि इकडं एक रायगड कोकणामधलं आणि चंद्रपूर इकडचं. यात 15 आहेत. मग आता एकच 2 असे जिल्हे आहेत की ज्याच्यात सगळ्यात जास्त म्हणजे 16पेक्षा जास्त तालुके कोणत्या जिल्ह्यात नाही आहे. हे 2 जिल्हे कोणते? तर यवतमाळ आणि नांदेड. हे दोन्ही शेजारी शेजारी जिल्हे आहेत. आणि दोन्ही शेजारी मिळून येणारे जिल्हे एकूण 32 तालुके आहेत ह्याच्यामध्ये. एकदा मी नागपूरवरून लातूरला आलो होतो बाय बस. आता ती बस काय करायची? यवतमाळवरून जायची, नांदेडवरून जायची. सकाळी निघालो, रात्रच झाली. सगळे इतका मोठा हा भाग आहे यवतमाळ आणि नांदेड. ते दोन्ही जिल्हे लागतात मध्ये. थोडक्यात 32 तालुके त्याच्यामध्ये. ठीक आहे. दोन्ही मिळून 16. तर हे एवढं डिटेलमध्ये लिहून का सांगत आहे? कारण हे मी एका स्लाईडवर पण तुम्हाला दाखवू शकलो असतो, पण हे लक्षात राहत नाही. आता जे जुने आहेत त्यांना हे राहील लक्षात, पण जे नवीन आहेत ना त्यांना लक्षात राहत नाही. जिल्हेच कुठे आहेत अजून माहीत नाही आहेत. ठीक आहे. हे आजच्या पुरतं हे ठीक झालं. आता उद्या आपण काय करू? हे जिल्ह्यांचं पुन्हा सेग्रिगेशन छोटे क्षेत्रफळानुसार, लोकसंख्येनुसार आणि मग तालुके पण डिटेलमध्ये बघू. मग आता 355 तालुके आहेत. मग आता नावं पण रिपीट होणार यांची. मग पेपरमध्ये त्याच्यावर प्रश्न येतो. सेलू तालुका देतात. मग कुठलं सेलू? परभणीमधलं का वर्ध्यामधलं सेलू? हे आपल्याला कन्फ्युजन होतं. मग ते कन्फ्युजनसाठी ते तालुके दिलेले आहेत जोड्या लावामध्ये कधी कधी चुकायसाठी वगैरे. मग हे आपल्याला पुढे डिटेलमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. हे महाराष्ट्राचं भूगोलाचं आपण लेक्चर 2 इथं संपला असं सांगतो. जर ही PDF वगैरे कोणाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला सांगा, मी त्यांना पाठवतो. किंवा टेलिग्राम चॅनलवरून मला तुम्ही मेसेज पाठवू शकता. भार्गवी सक्सेस म्हणून चॅनलचं नाव आहे. तुम्हाला यूट्यूबच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक भेटून राहील सगळ्या व्हॉट्सॲपच्या आणि किंवा मोबाईल नंबरवरही तुम्ही मला मेसेज करून जर कोणाला पाहिजे असेल हे सगळं तर मी पाठवतो. मोबाईल नंबर आहे 75 074 19 271. ठीक आहे. त्या नंबरवर पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून बोलू शकता. ठीक आहे. काही कन्फ्युजन वगैरे असेल, काही ह्याच्यामध्ये काही चुकलं वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळू शकता किंवा या नंबरवर मला फोन करून सांगू शकता. ठीक आहे. थँक्यू.